नमस्कार पब्लिक. सकाळी उठून घराच्या बाहेर आलो होतो. इकडं मस्त वासुदेव महाराजची पालखी निघाली होती. इथं वासुदेव महाराजच्या वाढदिवसानिमित्त मोठा कार्यक्रम केला होता. मग 7 दिवस भागवत कीर्तन ठेवलं होतं आणि आजचा शेवटचा दिवस होता. सर्व लोक जमा झाली होती आणि तिथं कीर्तनकार म्हणजे खोडे महाराजांना बोलावलं होतं. आणि खोडे महाराजांमुळे आणि खोडे महाराजाच्या मार्गदर्शनामुळे खूप लोकात बदल आला आहे. त्यांचे दर्शन घेऊन निघालो तिथून डायरेक्ट देवगावसाठी. देवगावला आलो नाश्ता करायसाठी. स्पेशल नाश्ता करायला देवगावचा नाश्ता करायचा आहे. नाश्ता केला मस्त आणि तिथून आलो डायरेक्ट घरी. घरी आल्यावर लाईन गेली होती. संबंध इकडे बसली होती. यायचं इकडं काहीतरी वेगळंच चालू होतं या बायांचं चर्चा. त्याच्यात तिथे ही पोरगी आली. या दोघांचे भांडणं काही सरेच नाही. दोघं एकामेकाला वळी तिकडे इकडं. तिनं जलजिरा काय मी कुठून आणला तर स्वतः खाय सर्वले दे. गया बसल्यावर समजून मग दिले. उद्याचा कार्यक्रम आहे तर तयारी चालू होती. मग काय तिथून गेलो डायरेक्ट महाप्रसाद घ्यायला. महाप्रसाद घेतला मस्त. यांचं भागवत कीर्तन खतम झालं. त्यांनी ग्रंथ नेला. त्यांनी खोडे महाराजांच्या मागे तरी पब्लिक खूपच होती. मग तिथून दर्शन केलं डायरेक्ट काढली आपली गाडी. मग आलो 50-60च्या स्पीडने डायरेक्ट डॅमवर आलो. गेट बंद होते. एवढं की विशेष नव्हतं. मामाच्या घरी आल्यावर आपण हमेशा डॅमवर जातो. इथे येऊन सनसेट पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. एकदम असं मन शांत सुंदर. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू.